राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाच्या अध्यक्षा सौ रुपाली माहिती नाही चालत आहे तसंच बोलू सौ रुपालीताई चाकणकर या ठिकाणी उपस्थित आहे। तशाच आपल्या माजी महापौर व RPIच्या नेत्या सुनीताताई वाडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच सुलोचनाताई त्रिगुणात या शिवसेनेच्या नेत्या आहेत। काही जाधव या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत। उपस्थित सर्वच महायुतीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्वच महायुतीचे पदाधिकारी आणि आपण सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते आणि रुपालीताईंना विनंती करते मी सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करते आणि माननीय रुपालीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद असा आवाज येणार नाही ना आज महायुतीच्या वतीनं महायुती सरकारने केंद्र सरकार आणि राज्यामध्ये राबवलेली मंडळाच्या संदर्भातले धोरण त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये महिलांसाठी राबवायचे उपक्रम या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत। माझ्या समवेत हर्षदाजी फरांदे, कविताई जाधव, सुनीताताई वाडेकर, सुदर्शनाताई त्रिगुणा, सोनालीताई निकाळजे या ठिकाणी महायुती म्हणून महायुती पक्षाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 10 वर्षामध्ये देशवासियांच्या जीवनमान उंचावण्याकरता अनेक योजनांची प्रभावी अशी अंमलबजावणी करत देशाच्या शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी अशा सर्व क्षेत्रातल्या घटकांना सर्वसमावेशी व व्यापक स्वरूप प्राप्त करून देताना अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी झाली। यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा असा महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू केली। देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मध्यम कुटुंबातील महिलांना घरगुती गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी मोफत शिलाई मशीन, मोफत योजना, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना, सखी वन स्टॉप सेंटर या माध्यमातून हिंसेपासून पीडित महिलांना संरक्षण व सहाय्यता याकरता संपूर्ण देशभर ही योजना सुरू करण्यात आली। देशातील गरोदर माता व स्तनदा महिलांना मातृत्व वंदना योजना, घरगुती सहाय्यता योजनेअंतर्गत 6,000 रुपयाची रक्कम दिली जाते। कन्यादान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, भटक्या जाती जमाती, विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थी जोडप्यांच्या पालकांना 20,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। पंतप्रधान समर्थ योजनेअंतर्गत भरतकाम, विणकाम, टेलरिंग, मेहंदी, ब्युटी पार्लर अशा रोजगारक्षम योजना करता प्रशिक्षण दिले जाते। पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठीचा 1 वर्षामध्ये 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। अशा स्वरूपाच्या या केंद्र पातळीवरती योजना राबवत असताना राज्य सरकारने देखील अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना राबवल्यात। मी महायुती सरकारचे मनापासून आभार यासाठी व्यक्त करते की त्यांनी लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून ज्यावेळेस जन्माला मुलगी येते त्यावेळेस तिच्या नावावरती रोख रक्कम 5,000 रुपये, ती पहिलीत गेल्यानंतर 7,000 रुपये, त्याचबरोबर ती 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये रोख रक्कम तिला मिळणार। याचाच अर्थ आतापर्यंत सबलीकरण, सक्षमीकरण हे शब्द वापरले जात होते, पण एक राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नात्याने मी महाराष्ट्रात फिरत असताना प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये हा प्रश्न प्रकर्षाने जाणवत होता की 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि मुलीच्या शिक्षणासाठीचं आर्थिक नियोजन हे फारच्या कुटुंबामध्ये होत नव्हतं आणि म्हणून लेक लाडकी योजना ही अतिशय प्रभावी योजना आहे ज्यामध्ये मुलीच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत तिला खऱ्या अर्थानं या निधीचा फायदा तिच्या शिक्षणासाठी होणार आहे आणि शिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळालं तर स्वतःच्या पायावरती उभं राहत असताना आत्मविश्वास आणि आत्मबळ देण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा महिलांना देण्यात येणाऱ्या योजना, त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना असेल, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल, या सगळ्या योजनाबरोबर माझी कन्या भाग्यश्री योजना असतील, राज्यातील महिलांना 50% दरात एसटीने प्रवास असेल,
त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना आहे, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आहे. या सगळ्या योजना देत असताना विशेष उल्लेख करावा असं वाटतं तो म्हणजे गेल्या 3 महिला धोरणामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या भरून काढत महायुती सरकारने 4था महिला धोरण राज्यात येऊ घातलं आणि या 4थ्या महिला धोरणामध्ये खऱ्या अर्थानं 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवणाऱ्या बाळाला आई जन्म देते, बाळणपणाच्या काळात ती सोसते, पण प्रत्येक वेळेस बाळाच्या नावापुढे पित्याचं नाव लागतं. या 4थ्या महिला धोरणामध्ये खऱ्या अर्थानं मातृत्वाचा सन्मान केला गेला आणि बाळाच्या नावापुढे आधी आईचं नाव आणि मग पित्याचं नाव दिलं गेलं. हा आमच्यासाठी फार मोठ्या मातृत्वाचा सन्मान आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही निर्णय घेतले ते खऱ्या अर्थानं अंमलात आणत असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना त्यांच्या माध्यमातून राबवल्या. यामध्ये अस्मिता योजनेमुळे किफायतशीर दरात सॅनिटरी नॅपकिन मुली आणि महिलांना उपलब्ध झाले. त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्येपासून वाचवण्यासाठी आणि मुलीला शिक्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओच्या अभियानाचा प्रारंभ केला आणि तो खऱ्या अर्थानं राज्यापर्यंत मोठ्या लोक चळवळीतून पोहोचवला गेला. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबापर्यंत ह्या योजना पोहोचवत असताना या कुटुंबांना त्याचा लाभ दिला गेला. मुख्यमंत्री शिशु स्वागत किटच्या माध्यमातून बालमृत्यू कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात शासकीय रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रसूतीच्या वेळेस जन्मणाऱ्या नवजात बालकांना हे किट देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात मावी यांच्या माध्यमातून बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला अगदी ॲमेझॉनपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात आलं. याशिवाय उमेद अभियानाअंतर्गत मोबाईल ॲप सुरू करून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बचत गटाची फार मोठी चळवळ ऑनलाईन पद्धतीने देखील महाराष्ट्रात उभी करण्यात आली. उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून बचत गटांना बिनव्याजी कर्ज आणि त्याचबरोबर या कर्जाच्या माध्यमातून 10,000हून अधिक बचत गटांना 0% व्याजदराने कर्ज पुरवठा हा केला जातो, जेणेकरून खऱ्या अर्थानं बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याचा उपक्रम या माध्यमातून केला गेला. ग्रामीण भागातील महिला भगिनींच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी नवतेजस्विनी ही योजना राबवण्यात आली. या माध्यमातून अनेक महिलांना खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभं राहत एक चांगली सक्षमतेची ताकद घेऊन समाजामध्ये वावरण्यासाठी आत्मबळ देण्याचा प्रयत्न केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीरनामा सादर केला. या जाहीरनाम्यामध्ये राज्यातील महिला मुली व बालकांना समान संधी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असून त्यांची सामाजिक आर्थिक व इतर क्षेत्रातील विकास साधने यासाठी पोषक योजना आणि धोरणे राबवू. मुलांच्या नावात वडिलांसोबत आईच्या नावाचा उल्लेख जो मी यापूर्वी आता तुम्हाला सांगितला तो जो राज्यापुरतं मर्यादित आहे हा क्रांतिकारी निर्णय देश पातळीवर राबवण्यासाठी आम्ही संकल्पित आहोत. महिला बचत गट आणि महिला उद्योजकांना सुरक्षित बाजारपेठा आणि आर्थिक सुविधांचे सुसूत्रीकरण यावरती आमचा भर राहील. अतिशय महत्त्वाची गोष्ट जी गेली मी 2.5 वर्षामध्ये पाहते ते म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग. या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून खरे फार मोठी चळवळ उभी राहत असताना गेल्या 2.5 वर्षामध्ये मला राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करता आलं. मिसिंग केसेसमध्ये दाखल झालेल्या केसेसचा तपास जर 3 महिन्यामध्ये लागला नाही तर या केसेस ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये दाखल केल्या जातात आणि खऱ्या अर्थाने याचा तपास करत असताना विशेष सक्षम यंत्रणा उभी करणं हे आमचं धोरण असेल. अनेक मुलींची महिलांची जी तस्करी गेल्या 2.5 वर्षामध्ये होत होती किंवा त्या अगोदरी पण 2.5 वर्षामध्ये आखाती देशांमधून या महिलांना मुलींना भारतात देशात परत घेऊन महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आम्ही यशस्वी झालो याचं मनाला समाधान वाटतं. पण पूर्णपणे यश मिळवण्यासाठी अजूनही चांगल्या पद्धतीची सक्षम यंत्रणा उभी करणं हे आमचं धोरण असेल. कन्या सन्मानासाठीची लेक लाडकी योजनेची ही व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवणं, त्याचबरोबर महिलांना राजकीय क्षेत्रात समसमान संधी मिळेल यावर भर देत सामाजिक राजकीय सक्षमीकरण साधले जाईल. बालकांची सुरक्षा आणि हिंसामुक्त बालपण यासाठी पाठबळ मिळावे असा पक्षाचा आग्रह असून यामध्ये पोक्सो कृतीविरोधी अंमलबजावणी अधिकचे मनुष्यबळ आणि संसाधने पुरवली जातील. बालकल्याण आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी तसेच देशभर देखभाल व सुरक्षित गरज असलेल्या मुलांसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद राहील यासाठी आम्ही विशेष लक्ष देत आहोत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये विशेष तरतूद महिलांसाठी असलेले. भारतीय जनता पक्षाने देखील आपला जाहीरनामा सादर करेल. येणाऱ्या कालावधीमध्ये आत्तापर्यंत घेतलेले निर्णय यशस्वी झाल्यानंतर पुढील काळामध्ये जे काही जाहीरनाम्यामध्ये निर्णय घेण्याचा मानस व्यक्त केलेला आहे त्यामध्ये आत्तापर्यंत 1 कोटी ग्रामीण महिलांची लखपती दिदी म्हणून क्षमतावृद्धी झालेली आहे. आता ही क्षमतावृद्धी 3 कोटी ग्रामीण महिलांना लखपती दिदी
बनवण्यावर येणार आहे. महिला बचत गटांना सेवा क्षेत्राशी जोडून बचत गटांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था तयार केली जाणार आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत महिलांसाठी बालगृहांसारख्या मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध करून असणारी वसतिगृह बनवणार आहे. क्रीडा क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार. महिलांकरता सार्वजनिक शौचालय बनवणार तसेच त्यांच्या देखभालीची व्यवस्था करणार. ॲनिमिया, स्तनांचा कॅन्सर, त्याचबरोबर अस्थिभंगुरता, गर्भाशयाचा कर्करोग यासारख्या व्याधींवर विशेष भर देतात स्त्रियांच्या आरोग्याकरता अधिक प्रयत्न करणार. विशेष अभियानाद्वारे गर्भाशयाचा कर्करोग पूर्ण नष्ट करणार. नारी शक्ती वंदन अधिनियमाची अंमलबजावणी करणार. पोलीस ठाण्यात शक्ती डेस्क म्हणजे महिला मदत कक्ष स्थापन केले आहेत. आता तक्रारींचा कालबद्ध तपास आणि कारवाई करता त्यांचा विस्तार करणार. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम विस्तार करून आणीबाणीसाठीची हेल्पलाईन 112ची क्षमता वाढवणार. या आणि अशा प्रकारच्या अतिशय चांगल्या पद्धतीची धोरणं ही महायुती सरकारने आत्तापर्यंत राबवलेली आहेत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील राबवली जातील. महाराष्ट्रामध्ये नवीन वोटरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे. त्याचबरोबर महिलांच्या मतदानाचा टक्का हा दिवसेंदिवस वाढतो आहे. जवळजवळ 5.25 कोटी महिलांची संख्या ही मतदार म्हणून मागच्या वेळेस नोंद झालेली होती आणि अधिकची संख्या यामध्ये नोंद होत असताना गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना मतदान करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिला भगिनींची होती आणि खऱ्या अर्थाने महिलांनी केलेलं मतदान हे राज्यासाठी देशासाठी निर्णायक राहिलं. अर्थकारण आणि राजकारण ठरवत असताना महिलांच्या मतदानाचा टक्का हा फार मोलाचा आणि महत्त्वाचा होता आणि म्हणून आम्हाला खात्री वाटते येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान या महिला भगिनी करतील. कारण सबलीकरण, सक्षमीकरण आणि सुरक्षितता हे जर कोणाच्या हाती असेल तर ते महायुती सरकार म्हणजे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हातामध्ये असताना अतिशय विश्वासाने हे मतदान केले जाणार. धन्यवाद. मॅडम, शासनाचा बऱ्याच योजना सांगितल्या तुम्ही काय फायदा होते तर उज्ज्वला गॅस योजना मगाशी उल्लेख केला आहे. किती लाभार्थ्यांनी पुन्हा देखील केलं याची आकडेवारी? या सगळ्या आकडेवारी मी तुम्हाला तुमच्याकडे द्यायची व्यवस्था करते कारण की सगळ्यांची आकडेवारी सांगत बसलं तर फार वेळ जाईल. तुम्हाला देते मी उज्ज्वला आकडेवारीची. सविस्तर आकडेवारींवरती मी गेले नाही, तुम्हाला पाठवून देते मी. पुढचा प्रश्न तो त्याच्यामधल्या आकडेवारी तुमच्याकडे पुढे. बरेचसे मॅडम विरोधकांचे मुद्दे आहेत, महागाई आहे, परत बरेचसे प्रश्न. या सरकार जर तुमचं आलं तर तुम्ही काय काय धोरण तुम्ही अवलंबणार आहे महागाईवर? कॉमन नागरिक बाकी गोष्टीकडे लक्ष देत नाही. महागाई कॉमन बरीचशी महागाई वाढली, पेट्रोल वाढलं, हे वाढलं, तर तुमचं सरकार काय करतं? आमच्या महिला भगिनींचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय हा किचन आणि किचनचं बजेट असतं. त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारले पण आम्ही तर बसलेल्या सगळ्याच गृहिणी आहोत. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आम्हाला गॅस सिलेंडरमध्ये कपात करत एक गिफ्ट दिली. म्हणून आम्ही महिला भगिनींना सांगतो की जास्तीचं मतदान केलं तर एकजुटीने आपल्याला अजून मागता येईल की जेणेकरून अजून त्यांनी खऱ्या अर्थाने कपात करावी आणि झाली पाहिजे जेणेकरून आम्हाला ते वापरताना सोयीचं. 10 वर्षामध्ये तुम्ही जे म्हणताय ते 10 वर्षात वाढत गेले. आता 2 महिने झाले ते एक मागच्याच महिन्यात तुम्ही निवडणूक डोळ्यात समोर गेलो तेव्हा भगिनींच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं नाही का 10 वर्षात? प्रत्येक वेळेस आपण हा विषय घेत असतो. आम्ही ते विषय मांडलेले गृहिणी म्हणून आता नवीन आहे तुम्ही तिकडे आत्ता चालू एकत्र ऐकायला म्हणूनच त्यांना घेऊन बसलो आम्ही. हे सगळे एकत्र बसलो की आम्हाला सांगायला सोपं जाईल ना. तुम्ही आल्यावर तरी आता करतील का? ताई आल्यात आपल्याकडे घ्या आता अजून 200 कमी करा. मग आपण काय करू, पुण्यातले बारामतीचे खासदार या सगळे संसदेत गेले की तिथे ते आवाज मांडतील आणि ते कमी करू. आवाज मांडत बट तुमची साथ फार महत्त्वाची आहे मला. तुम्ही आमच्या बाजूने बोलताय ते फार महत्त्वाचं आहे. महिलांचा विषय घेतला माझ्या घरात महिला आहे. काय कोण बोलले? एक कोणीतरी बोललं तर मला कळेल. किती रुपयात असावा तेव्हा तुमचं किचनचं बजेट? एकच मिनिट फक्त एकाने बोललं तर मला समजेल.
गॅस घरगुती गॅस सिलेंडर हा 500 रुपयांना आम्ही देऊ जर आम्ही सत्तेत आलो तर. तुम्हाला काय वाटतं किती रुपयांपर्यंत हा सिलेंडर असला पाहिजे जेणेकरून आपलं बजेट व्यवस्थित होईल? आपल्यामध्ये खरं तर मध्यमवर्गीय कुटुंब, ग्रामीण भाग, शहरी भाग या सगळ्यांमध्ये जर खरं अर्थानं पाहिलं तर मी प्रत्येक वेळेस सांगत असते की अर्थसंकल्प सादर झाला की आम्हा महिला भगिनींचं लक्ष हे किचन आणि किचनच्या बजेटकडे असतं. त्याच्यामुळे आत्ताच्या या बजेटमध्ये महिलांसाठी ज्या सुविधा दिल्या त्या सर्वाधिक सुविधा आहे. म्हणून मी राज्याच्या वित्तमंत्र्यांच्या मनापासून आभार व्यक्त करेल यासाठी की ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला इतर विभाग सांगितला तसा माविमचा सांगितला, सर्वाधिक निधी हा माविमला दिला. त्याचबरोबर महिलांच्या या बजेटवरती आर्थिक तरतुदीत जास्त चांगल्या पद्धतीने केली तर निश्चितपणाने आम्हाला या बजेटमध्ये समाधान मिळेल. पण प्रत्येक महिलेला परवडेल अशा पद्धतीने हे बजेट असावं ज्याच्यामध्ये सिलेंडरचाच विषयच आहे. त्याच्यामध्ये सिलेंडरच्या किमती ह्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जसं डिझेल पेट्रोलच्या वाढतात तसेच सिलेंडरच्याही वाढत जातात. त्याच्यामुळे साहजिकच हा विषय केंद्र सरकारचा आहे. म्हणून आमचे जेव्हा संसदेमध्ये खासदार निवडून जातील तेव्हा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही देखील तो आवाज तिथपर्यंत पोहोचू. त्यांना सिलेंडरच्या साहेबांकडे त्यांचा विकास पाहून गेलाय, जातील तेव्हा काय 10 वर्ष आहेत ना, 10 वर्षात किचनला झळ बसली नाही का? म्हणून ह्या उज्ज्वला गॅसचे भाव वाढत नाही त्यामुळे या उज्ज्वला गॅस योजनेसारख्या योजना या निमित्तानंच आणलेल्या आहेत जेणेकरून अतिशय दारिद्र्य रेषेखालची कुटुंब जे आहेत त्यांच्यापर्यंत ज्या योजना पोहोचाव्यात आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्याचा लाभ द्यावा. कारण गेल्या अनेक वर्षापासून तो विधानसभेत सुद्धा अनेक वेळा गृहखातं यात कुठेतरी कमी करतो. ह्युमन ट्रॅफिकिंगचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कोणते? ह्युमन ट्रॅफिकिंग मी स्वतः त्याच्यावरती 2.5 वर्षामध्ये काम केलं. सत्तेत असो या नसो त्यामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं संरक्षण देणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मी कायम सांगत आले की या आयोगाच्या माध्यमातून मला खोलापर्यंत जाताना प्रत्येक जिल्ह्यानिहाय काम करत मी हा आढावा घेतलेला आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पोलीस यंत्रणा त्यांचं काम करतं आणि देशामधील सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याची अंमलबजावणी प्रकर्षाने होणं फार गरजेचं असताना सुद्धा बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनमधून ज्या केसेस ह्या कोर्टात जातात त्याचा पाठपुरावा करत खऱ्या अर्थानं विधी सेवा प्राधिकरणाकडून ते पाठपुरावा करत असताना काही ठिकाणी विलंब होत असतो किंवा काही ठिकाणी पुरावे मिळत नाही. म्हणून या घटना दिवसेंदिवस वाढत जातात. यामध्ये मिसिंग केसेस देखील मोठ्या प्रमाणात आहेत. मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते, गेल्या वर्षी 15 मेला जी पहिली पत्रकार परिषद घेतली की महाराष्ट्रामधल्या मिसिंग केसेस किती ते पहिल्यांदा मी जाहीर केल्या होत्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं. त्याच्यासाठी विशेष पथक नेमत या मिसिंग केसेसवरती आपण काम केलं आणि मला समाधान वाटते की 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम यामध्ये करू शकलो. पण केवळ कायदा आहे, सुव्यवस्था आहे, प्रशासन आहे आणि त्यांनी सगळी जबाबदारी पेलावी असा प्रश्न आहे का? तर बिलकुल नाही. कारण माझ्याकडे ज्या काही केसेस आले त्याच्यामध्ये जवळजवळ 8 ते 9 केसेस अशा आहेत की ज्यामध्ये जन्मदात्या पित्याने मुलीवरती बलात्कार केला. त्याच्यामुळे सांगायला खेद वाटत राहतो की कायदा आहे, प्रशासन पण आहे, सुव्यवस्था आहे, पण जिथं कायदा उंबऱ्याच्या बाहेर सुरू होतो 4 भिंतीच्या आत काय हा प्रश्न पडतो. मग आपली नात्यांची भिंत काय, नात्यांचे संस्कार काय, नाती काय हे सुद्धा लक्षात येऊ नयेत की माणसाची माणुसकी जर संपत असेल तर त्या ठिकाणी आता आपण पुढे येऊ. खऱ्या अर्थाने त्याची जागृती करणं पाहिजे. ते असताना सुद्धा हा प्रकार कमी होत नाही. पण काय केलं पाहिजे? या सगळ्यांमध्ये आम्ही सातत्याने सांगत असतो प्रशासन हे ते त्यांचे सगळे काम करत राहतील, पण आपण सगळ्यांनी एकत्र येत अशा ह्या केसेस मी स्वतः हाताळते. या सगळ्या घटनांमध्ये आता कायद्याने काय करावं हा प्रश्न आहे. जेव्हा जन्मदाता पिता मुलीवर बलात्कार करतो तेव्हा काय केलं पाहिजे? कायद्याच्या चौकटीतून शिक्षा होईल, फाशीची शिक्षा होईल म्हणून आम्ही पाठपुरावा करतो. पण त्यामध्ये त्या मुलीच्या आयुष्याचं काय, ज्याच्यावर अत्याचार झाला त्यामध्ये त्या मुलीचं आयुष्याचं काय हा प्रश्न अनुत्तरित राहतो. पुढेही अनेक तिला सरकारच्या माध्यमातून सुविधा वगैरे देण्याचा प्रयत्न केला जातो. पण खऱ्या अर्थानं आजही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं कायदा, सुव्यवस्था, प्रशासन हे महाराष्ट्रामध्ये देशात सगळ्यात जास्त ताकदीने काम करत असताना आमच्यातला माणूस आणि माणुसकी संपत चालली, कदाचित आमच्यातली भावना संपत चालली, आमच्यातली नात्याची विण संपत चालली. म्हणून इतके मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होत असताना आता आम्हाला देखील एकत्र प्रशासनाबरोबर काम केलं पाहिजे. मी स्वतः त्यावेळेस माझे कदाचित ट्विट मला माहीत नाही तुम्ही फॉलो करताय का नाही किंवा काय. शासन सरकारमध्ये असो नसो जिथे जिथे अशा घटना घडल्या त्याच्याबद्दलचा आम्ही तीव्र प्रतिकार केलेला आहे.
देशातल्या सगळ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एकत्र येत नॅशनल कमिशन प्रेसिडेंटला पत्र पाठवत त्याच्याबद्दलचा निषेध व्यक्त करत त्या राज्याच्या सरकारला धारेवर धरत आम्ही हे प्रश्न विचारलेले होते. जे गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच आहे. तुम्ही असं बिलकुल आज पत्रकार परिषदेला समोर बसले म्हणून किंवा काही की एखाद्या गोष्टीवर आपण प्रश्न विचारू आणि मग त्या कोटीत आपण अडकू असं गैरसमज अजिबात करू नका. मला नाही माझं मी उत्तरच देते. त्याच्यामुळे माझं ट्विट किंवा त्यावेळेचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून माझ्यासही देशातल्या सगळ्या आयोगाच्या अध्यक्षांनी याच्या संदर्भात आवाज उठवला होता. चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्या चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध करतो. अशा घटनांमध्ये यापूर्वीच्या पंतप्रधानांना सध्याचे पंतप्रधान म्हणायचे की ते मौनी बाबा आहेत. या घटनेबद्दल त्यांनी चकार शब्द काढला नाही, त्याला दबाव मिळाला. याबद्दल तुम्ही काय कोणी बोललेलं होतं? नरेंद्र मोदी पंतप्रधान मणिपूर घटनेबद्दल ते बोलले नाही, पण त्यांना आम्ही स्वतः पत्र पाठवलेले होते. त्याच्याबाबत मी आजही निषेध व्यक्त करते. ते बोलले राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी त्यावेळेस आम्ही स्वतः पत्र पाठवली होती. सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना होती, नॅशनल कमिशन प्रेसिडेंटला होती. राज्य महिला आयोग राज्याचे अध्यक्ष म्हणून आम्हाला अधिकार हा नॅशनल प्रेसिडेंटपर्यंत असतो. त्याच्यामुळे त्यावेळेसही आम्ही ते पत्र पाठवून त्या संदर्भातला निषेध व्यक्त केलेला होता. महिला सक्षमीकरणासाठी पवार साहेबांनी जास्त काम केलेलं आहे की नरेंद्र मोदींनी जास्त काम केलं? मला असं वाटतं आपणच शिक्षकाच्या भूमिकेत आहात, आपणच निकाल सांगावा. तुम्हाला काय वाटतं कोण जास्त सक्षमीकरण? येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये समजेल आपल्याला. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करताना राज्यातल्या महिलांसमोर नेमके कोणते प्रश्न असले तर तुम्हाला काय अडचणी काय सांगू? मला लागूनच मी मॅडम प्रश्न विचारतो. डिवोर्सचं प्रमाण वाढतंय. तुम्ही जे म्हणता ते ठीक आहे, आम्ही त्याला मान्य करतो. एक गोष्ट आहे ती वडिलांनी मुलीवर बलात्कार केला त्याला आम्ही मान्यता देत नाही. पण जे डिवोर्सचं प्रमाण वाढलंय, महिलांना जास्त वाढीव कायदे प्रोटेक्शन मिळालंय, त्यामुळे डीव्ही टाकतंय, त्याला तुमचं काय म्हणणं? याच्यामध्ये समाजामध्ये पूर्वी कुटुंब संस्था ही प्रत्येक समाजाचा पाया आहे आणि तो टिकवण्यासाठी राज्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये भरोसा सेल सुरू केलेला आहे, जेणेकरून खऱ्या अर्थानं दोन कुटुंबामध्ये काउन्सिलिंग व्हावं आणि कुटुंब म्हणजे काय हे त्यांना समजावं. पण मला आवर्जून सांगायचं आहे प्री मॅरेज काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडं लग्न झाल्यानंतर काउन्सिलिंग केलं जातं, पण लग्नानंतर पूर्वी असं होत नव्हतं. आमच्याकडे येणाऱ्या केसेसमध्ये लग्नानंतर 1 महिन्यामध्ये डिवोर्स मागायला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणातली. खरं तर कुटुंब काय हे पालकांनी मुलांना सांगायला पाहिजे होतं, तर पण ते आपण सांगायला कुठेतरी कमी पडतोय. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आता आमची मागणी आहे की मॅरेज काउन्सिलिंग आफ्टर मॅरेज काउन्सिलिंगपेक्षा प्री मॅरेज काउन्सिलिंग असावं आणि अगोदरच की कुटुंब म्हणजे काय, कुटुंबाची जबाबदारी म्हणजे काय, कुटुंब संस्था म्हणजे काय हे आपण सांगणं फार गरजेचं आहे. त्याच्यावरती भर दिला पाहिजे. आणि आमच्याकडे ज्या डिवोर्ससाठीच्या केसेस येतात त्याच्यासाठी आम्ही 100% काउन्सिलिंग आधी करतो आणि फक्त एकदा करत नाही, 3 वेळा काउन्सिलिंग स्टेप होतात. त्याच्यानंतर परत कोर्टामध्ये काउन्सिलिंग होतं, त्याच्यानंतर 3 काउन्सिलिंग होतात आणि फायनली आम्ही ते निकाल देत असतो. पण यामध्ये कुटुंबाने एकमेकांना समजून घ्यावं यावरती आमचा भर असतो, कारण विसंवादामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांच्यामध्ये सुसंवाद घडला पाहिजे यासाठी प्रकर्षाने आम्ही काम करतो. अजित पवारांनी एक विधान केलं होतं, आता निधी वाटपाबाबत अजित पवारांनी एक विधान केलं होतं. त्यावर आता निवडणूक आयोगानं अजित पवारांना क्लीन चिट दिली. त्यात असं नोंदवलं की बाबत बोलणं हे काही चुकीचं नाहीये. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाचा हा निर्णय कितपत योग्य वाटतं? निवडणुकीच्या दरम्यानची वक्तव्य, निवडणुकीच्या दरम्यानची कृती, निवडणुकीदरम्यान राबवण्यात येणारी यंत्रणा यावरती पूर्णपणे कंट्रोल हा निवडणूक आयोगाचा असतो. निवडणूक आयोगाला त्यामध्ये काही आक्षेपार्ह वाटलं तर राज्य महिला आयोग त्यामध्ये हस्तक्षेप करते. पण अशा कोणत्याही पद्धतीची तक्रार जर आमच्याकडे आली नाही तर याच्याबाबत कोणालाच तक्रार नाही असं आम्ही ग्राह्य धरतो. त्याच्यामुळे निवडणूक आयोग या संदर्भात त्यांची निवडणूक कालावधीमधील कामगिरी करत असताना राज्य महिला आयोग हस्तक्षेप करतो. पण निधी वाटपाबाबत अजित पवारांनी हे विधान करणे कितपत योग्य आहे की कचाकच बटन दाबा आणि तुम्हाला पाहिजे क्लीन चिट मिळाले त्याच्यामध्ये त्याच्यात कोणाला काही आक्षेपार्ह वाटलं नाही. आता सरळ अर्थ लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जाहीर भाषणामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याची दखल महिला आयोगाने घेतली का नाही? या संदर्भात राज्य महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार आली नव्हती. पण तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगते, मी स्वतःहून या घटनेचा खुलासा मागितला. त्याच्यामध्ये सुधीरजी मुनगंटीवार यांनी मला स्वतः त्याचा तपशीलवार खुलासा दिला
त्यांनी सांगितलं माझ्या भाषणाचं एकच वाक्य पुढे घेतल्यामुळे तशा पद्धतीची विधानं सातत्याने बातमीमध्ये दाखवली गेली. पण त्यापूर्वीचं माझं भाषण आणि त्याला सुरू असलेला एकत्रित कंटेंट हा जर एकत्रित पाहिला तर मला जो उदाहरण द्यायचं होतं ते मी त्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या ट्विटवरती त्याचा सविस्तर खुलासा आणि भाषण हे दिलेलं आहे. या संदर्भातलं राज्य महिला आयोगाकडे कोणाची तक्रार नसल्यामुळे आणि निवडणूक कालावधी दरम्यानचं हे विधान असल्यामुळे निवडणूक आयोगाने त्याच्यावरती त्याची दखल घेणं किंवा त्या संदर्भात कारवाई करणं हे निवडणूक आयोगाचं काम. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्यांच्या पत्राचं प्रकरण पुन्हा समोर आले. काल 2 मुलाखतीमध्ये बोलताना अजित पवार असं म्हणाले की माझ्या चेंबरमध्ये 52 आमदारांच्या सह्या झाल्या होत्या, त्यालाच पूरक धनंजय मुंडे काल बारामती लोकसभा मतदारसंघात त्या 52 सह्या आहेत त्याचं पत्र आजही माझ्याकडे आहे जे राजेश टोपेंना देण्यात आलं होतं तेच साहेबांना दिलं होतं. असं कुठलं पत्र 52 आमदारांच्या सह्याचं भाजपने धनंजय मुंडे म्हणाले की वेळ आली की ते पत्र मी समोर आणले. मला वाटतं आपण आजच्या महिला धोरण महिलांमध्ये राजीनामाच्या निमित्तानं दिलेल्या गोष्टी यावरती बोलत असताना हा विषय संबंधित दोन्ही मंत्री किंवा आदरणीय दादा आनंद मुंडे साहेब एकत्र असताना आपण विचारलं तर माझ्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण आणि व्यवस्थित उत्तर ते देतील. प्रक्रियात होतात म्हणून 52 आमदारांच्या सह्या झाल्या बीजेपीला ते पत्र त्यावेळेस मी नव्हते आणि मला त्याची काही कल्पना नाही. पण डीएम म्हणतात की माझ्याकडे ते पत्र आहे वेळ आली. आपण त्यांना विचारू इथे पुण्यात सभेला. सोलापुर में राहुल गांधी ने परसों जो पब्लिक रैली की उसमें उन्होंने कहा कि गरीब परिवार की जो महिला होगी उसको 1 लाख रुपया साल का दिया जाएगा. इस तरह के जो वायदे किए जा रहे हैं चुनाव में महिलाओं को लेकर खासकर उस पर आप क्या सोचते हो, क्या प्रतिक्रिया देंगे? मुझे लगता है कि वायदे हर 5 साल के बाद किए जाते हैं लेकिन वो कितने निभाए जाते हैं वो भी देखना पड़ेगा. तो उनको देखते हैं हम क्या क्या करते हैं कांग्रेस के लोग. हमारे बीच में तो कोई उनमें से कोई प्रतिनिधि नहीं बैठे इसलिए हम नहीं बोल. वो बस वायदे ही करते हैं पूरा हम करते हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेमध्ये बोलताना म्हणाले की काँग्रेसचं मंगळसूत्र हिसकावून घ्यायचं आहे. तर एक महिला म्हणून हे वाक्य तुम्हाला योग्य पद्धतीने बोललेले आहेत असं वाटतं का? मंगळसूत्र हे महिलांचं एक जवळची गोष्ट असते त्याबद्दल अशा पद्धतीने बोलणं हे योग्य आहे? पण ते हे वाक्य बोलण्या अगोदर कुठल्या अनुषंगाने बोललेत हे पण पाहणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण एका वाक्यावरती जर बोलायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की प्रत्येकाची सगळी वाक्य निघतील. त्याच्यामुळे वाक्य कोणत्या विषयाच्या अनुषंगाने घेतलेत हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे अगोदर त्या कोणत्या अनुषंगाने कोणती उदाहरणं दिलीत आणि समोर असलेला क्राऊड कुठल्या पद्धतीचा होता आणि त्यासाठी ते बोललेले आहेत का हे पाहावं लागेल. माहिती न करता एका वाक्यावर बोलणं चुकीचं ठरेल. माझ्याकडे तक्रारी आली तर आम्ही त्याची तपासणी करू. मला आवडतं तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगायचं आहे. महिला आयोगाच्या बाबत काहीतरी शंका मनामध्ये दिसते आहे. बऱ्याच समाजामध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये आम्ही गँगरेप असेल, रेप मर्डर केसेस असेल यामध्ये आम्ही सुमोटो करतो कारण की या महिला आपल्यापर्यंत किंवा त्यामधील पीडित महिला ग्रामीण भागातल्या या आयोगापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण तातडीने सुमोटो करत स्वतः आम्ही त्याची दखल घेतो आणि आम्ही त्याच्यामध्ये अर्जदार म्हणून होतो. या सुमोटोमध्ये स्वतंत्र आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट करून त्यामध्ये न्याय देण्याची भूमिका या सगळ्यांमध्ये करत असतो. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे, अशी कुणी विधानं केली किंवा अशा संदर्भात कोणी बोललंय त्यामध्ये महिलांचं काही ऑब्जेक्शन आलं नाही, कुणी त्याच्याबद्दलची तक्रार दाखल केली नाही तर आम्हाला यामध्ये सुमोटो करता येत नाही कारण की आमच्या हिंसात्मक घटनेच्या बाबत हे कुठेही अंतर्गत होत नाही. त्याच्यामुळे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि समाजामध्ये अशी कुठली घटना घडली की त्याच्या संदर्भाची तक्रार जर आयोगाकडे आली तर संबंधित व्यक्तीकडून खुलासा मागून त्या तक्रारीचं निरसन केलं जातं किंवा आपल्याला माहिती घेतली जाते. कारण ज्या पद्धतीने अर्जदाराला संधी दिली जाते त्याच पद्धतीने गैर अर्जदाराला देखील आम्ही संधी देतो कारण की प्रत्येकाला त्याची भूमिका त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि हे स्वातंत्र्य आपल्याला घटनेने दिले. त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचं की प्रत्येक वाक्यागणिक आपण अशा पद्धतीची कारवाई करत नाही. त्याच्या संदर्भातली जर तक्रार कोणाची असेल तर आपण कारवाई करतो. मला असं वाटतं की आजच्या या अनुषंगाने मी 3ऱ्यांदा भाजप कार्यालयामध्ये आले. पहिल्यांदा समन्वय समितीच्या बैठकीच्या निमित्तानं आदरणीय चंद्रकांत दादांसमोर 2 बैठका आमच्या पक्षाच्या आणि इतर पक्षांच्या या कार्यालयामध्ये झाल्या आणि आज आम्ही सगळ्या महिला एकत्र आहोत. त्याच्यामुळे साहजिकच महिलांची ताकद आपण पाहत आहे आणि एक मनाला समाधान आहे की एक महिला शक्ती एकत्र येत चांगल्या पद्धतीने चांगल्या व्यक्तींना साथ देतोय आणि खऱ्या अर्थानं महिलांसाठी जर राबवत असलेलं धोरण असेल, योजना असतील, लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवत सबलीकरण, सक्षमीकरण आणि सुरक्षितता ही तळागाळापर्यंत घेऊन जाते. धन्यवाद. महिला अत्याचार
कमी झालंय का? कारण याच मुद्द्यावरती सातत्याने विरोधक टीका करत आहे. त्याच मुद्द्याला धरून राज्यातली गुन्हेगारी ही सरकार आल्यावर वाढते अशी सातत्याने टीका होते. कोणतंही सरकार सत्तेमध्ये आले की विरोधक हे कायम वाक्य वापरत असतात. कायम विरोधकाचं एक वाक्य ठरलेलं असतं. त्याच्यामुळे विरोधकाची भूमिका ही असते की सत्ताधारी कोणीही असू दे त्या सत्ताधाऱ्यांवर टीका करणं आणि प्रत्येक वाक्याला ऑब्जेक्शन घेणं ही विरोधकाची भूमिका असते. त्याच्यामुळे सत्तेत आल्यानंतर मी असं दावा करणारच नाही की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अत्याचार कमी झालेत किंवा ह्या घटना कमी झाल्यात किंवा अशा. पण या सगळ्यांमध्ये मला एक निश्चितपणाने माहिती मिळते ती म्हणजे मी गेल्या आयोगाचं अध्यक्षपदाचं काम करत असताना समोर येऊन तक्रार मांडणाऱ्या महिलांची संख्या निश्चितपणाने वाढली. कारण की त्यांना एक जाणीव झाली की आपण किमान तक्रार मांडू शकतो, यापूर्वी असं होत नाही. लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्वाधिक DV केसेस घडल्या. या DV केसेस घडत असताना त्या मांडणाऱ्यांची संख्या देखील तितक्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आणि मला सांगायचं तात्पर्य इतकं की घटना घडत राहतात पण पुढे येऊन आपली तक्रार मांडणं आणि न्याय मागणं यासाठी देखील आता जबाबदारीने महिला समोर येतात. पण महिलांवरचे अत्याचार कमी करण्यासाठी बीट मार्शल, दामिनी पथक, भरोसा सेल यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीची यंत्रणा उभी केली जाते. त्यांच्यासाठीचे टोल फ्री क्रमांक मोठ्या प्रमाणात स्थापन केले जातात. आणि म्हणून मला असं वाटतं अत्याचार कमी व्हावे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. पण त्याचबरोबर महिलांनी देखील या अत्याचारांना सामोरं न जाता त्यांची बाजू मांडत खऱ्या अर्थानं न्याय मागावेत. कारण की न्याय यंत्रणा फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी उभी केली. राजकीय लोकांकडून गेला 2 राजकीय लोकांकडून जे भावनिक अत्याचार चालू आहेत मतदारांवर ते किती थांबणार? राजकारणाच्या कालावधीमध्ये निवडणुका आल्या की हे सगळे दावे प्रतिदावे सुरू होतात, आरोप प्रत्यारोप सुरू होतात. या सगळ्यांमध्ये मी निश्चितपणाने कोणीही राजकीय व्यक्ती असेल, व्यासपीठावरती असेल, पण आवर्जून सांगायचं आहे की यामध्ये कोणाच्या भावना दुखवतील अशा पद्धतीची वक्तव्य करू नये. कारण की सत्ता येते जाते, निवडणुका येतात जातात, पण प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा राखला गेला पाहिजे. कोणाचा आहे? मला असं वाटतं आपल्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंब उतरले. अजून घरात कोणी राहिलं असेल तर त्यांनाही त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरावं. पण खऱ्या अर्थानं 15 वर्ष लोकांमध्ये खासदार म्हणून काम केल्यानंतर, खासदार म्हणून एका भागाचं प्रतिनिधित्व करत असताना एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं गरजेचं होतं. की तिथं जर तुम्ही म्हणताय की त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे, त्याची इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिरात केली आहे, तर घरातल्या इतर लोकांची आणि आपल्या वडिलांची एवढी मदत घेऊन प्रचार करायची गरज भासली नसती. लोकांची कामं झाली असती तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. आणि इतक्या प्रचार यंत्रणेमध्ये घरातल्या सगळ्यांना सहभागी करण्याऐवजी लोकांनीच तुम्हाला मदत केली. तुम्ही आपल्याला प्रचाराची पत्रकार परिषद घेत आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून घेत आहे की आयोगाच्या अध्यक्ष म्हणून घेत आहे? राष्ट्रवादी महिला काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष म्हणून घेते. पण तुमचे प्रश्न आयोगाचे अध्यक्ष म्हणून आले म्हणून मला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. तुमचा रिस्पेक्ट ठेवावा लागला. अन्यथा कोणत्याही कार्यालयामध्ये आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी पत्रकार परिषद कधीच घेत नाही. मी सुरुवातीलाच मांडताना तुम्हाला सांगितलं की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर भाजपा, शिवसेना आणि महायुती असे शब्द उच्चार मी केले. कदाचित तुमचं माझ्या वक्तव्याकडे लक्ष नव्हतं, पण मी आयोगाचे अध्यक्ष असं कुठेच बोलले नाही. आपल्याकडून मला प्रश्न आले की आपण आयोगाचे अध्यक्ष असताना अशा पद्धतीच्या केसेस घडतात. डिवोर्सची केसचा प्रश्न आयोगाच्या संदर्भात त्यांनी विचारला, त्या अनुषंगाने मला उत्तर द्यावं लागलं म्हणून मी आयोगाचा उल्लेख केला. अन्यथा सांगत असतील. कदाचित ती त्यांची युक्ती असू शकते. कदाचित या अगोदर त्यांनी त्यांच्या उमेदवारासाठी वापरलं असेल, त्याच्यामुळे असं होईल. काम करणाऱ्या माणसाला धनशक्तीची गरज लागत नाही. राज्यामध्ये महायुती सरकारने चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत आदरणीय अजितदादांनी अतिशय उत्तमरित्या काम केलेलं आहे. निधी देत असताना खऱ्या अर्थानं दादांनी दिलेल्या निधीमधून उभी राहिलेली कामं समोरच्या उमेदवारांनी आपल्या नावावरती घेऊन दादांच्या सगळ्या कामांचा डल्ला मारला आहे.
उदाहरण द्यायचं तर खानावडीच्या ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलची उभारणी ही रांजणगावच्या फिएट कंपनीने 25 कोटीचा CSR फंड देऊन केली. ती समोरच्या उमेदवाराने स्वतःच्या अहवालामध्ये मांडलेली आहे. महाराणी सईबाईच्या स्मारकासाठीचा निधी हा वित्तमंत्री म्हणून आदरणीय दादांनी दिला, त्याच्या बैठका दादांनी घेतला. यासाठीचं मागणीपत्र हे विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब यांचं होतं. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देत समाधीस्थळाची पाहणी करून त्याचा सर्वंकष आराखडा सादर करायच्या सूचना या रामराजे निंबाळकर साहेबांच्या होत्या. पण हे काम सुद्धा आपल्या स्वतःच्या कार्य अहवालामध्ये मांडलेले आहे. श्री क्षेत्र जेजुरी ठिकाणच्या विकास कामांसाठी दिलेला निधी हा महायुती सरकारने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिथलं देवस्थानचं भूमिपूजन ते सुद्धा आपल्या कामावर मांडलेले आहे. याचाच अर्थ महायुती सरकारने चांगल्या पद्धतीची कामं केले. इतरांची कामं आपल्या नावावर खपवावं लागतील म्हणून धनशक्ती कदाचित त्यांना जास्त वापरावी लागते असं मला पुणे लोकसभेच्या बाबतीत आपण सर्वांनी काल मुरली मोहोळांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जी गर्दी पाहिली त्यावरून लक्षात येते. पुणेकर फार चोखंदळ आहे, सहसा कोणाला डोक्यावर घेत नाही. पण मुरली अण्णांनी कोरोना कालावधीमध्ये जे काही काम केलं त्या कामाची उत्तर आली म्हणून खऱ्या अर्थाने इतक्या उन्हामध्ये सुद्धा पुणेकर रस्त्यावर उतरलेला होता. आणि पुण्याची निवडणूक ही पुणेकरांनी आता हातात घेतली आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरणं ही औपचारिकता मुरली मोहोळांनी केली. 4 जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला. धन्यवाद.